आता तरी सांगशील की बॅग का काढून ठेवलीस? विश्वा, जयंत आता वाटेल त्या मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार. तो इथे येऊन गेला म्हणजे तू माझ्या घरी सुद्धा गेला असणार. आता जर का काका, काकू किंवा सई यांच्यापैकी कुणी आलं असतं आणि त्यांना कळलं असतं तर काय झालं असतं? काय सांगणार होतास तू त्यांना? तू मला इथे का लपवून ठेवलंयस? याचं काय कारण देणार होतास तू? मान्य आहे मला आपल्यात छान निखळ मैत्री आहे, पण त्या मैत्रीपोटी तू मला इथे लपवण्याची रिस्क का घेतोयस? हे कसं सांगणार होतास तू त्यांना? कसं एक्सप्लेन करणार होतास तू सईला? विश्वा, जयंतने आज तुझ्यावर हात उचललाय. तुला एवढं मारलंय, मी नाही सहन करू शकत आहे. मी तुला म्हटलं होतं ना, जयंत खूप भयानक आहे. तू काहीही करू शकतो, काही. त्यामुळे विश्वा, मग सगळ्यांच्या सेफ्टीसाठी इथून निघून जाणंच योग्य. जयंतपासून लपून राहणं, त्याच्यापासून दूर पळून जाणं, हा एकमेव पर्याय उरलाय आता माझ्याकडे. जानू, आमची सेफ्टी आणि तुझ्या सेफ्टीचं काय? कुठे जाणार आहेस? कुठे राहणार आहेस? आई बाबांकडे. मग अगं असं किती दिवस लपणार आहेस जानू? आता तू माझ्या आजूबाजूला आहे म्हणून तुला मी प्रोटेक्ट करू शकतो, पण समजा तू गेलीस कुठल्या तरी निराधार केंद्रात किंवा हॉस्टेलमध्ये, तर कसं प्रोटेक्ट करू? तुला माझी मदत लागली तर काय करू? आणि समजा तू गेलीस अशा ठिकाणी, मला वेळोवेळी तिथे यावं लागेल हे बघायला की तू सेफ आहेस की नाही. आणि समजा यामध्ये जयंतने माझ्यावर पाळत ठेवली तर त्याला कळेल की तू तिकडे आहेस. त्यामुळे जानू, तू माझ्याच घरी अत्यंत सेफ आहेस. हो जानू, आणि मी माझ्या घरी येऊन जाऊन राहिलो तरी जयंतच्या डोळ्यात नाही ना येणार. कळतंय का? जरी मी इथे नसलो तरी आई, सई, बाबा आहेत की. तू कुठेही जायचं नाहीयेस. तुला माझी शपथ आहे. विश्वा, अरे आपल्या मैत्रीची शपथ आहे जानू. आता कशी जाणार आहे मी? थँक्यू सो मच. विश्वा, तू इतकं सगळं करतोयस माझ्यासाठी, पण याने तूच प्रॉब्लेम मध्ये अडकायला नकोस. अरे संपत, त्या सिद्धिराजच्या मॅडमचं वारं लागले काय रे हिला? हे बघा, तुम्ही दोघं एक गोष्ट लक्षात ठेवा. आपला सिद्धू जर घरी परत यावा असं तुम्हाला वाटत असेल ना, त्याच्याशी संबंध तोडणं गरजेचं आहे. समजला? मला ते मान्य नाहीये. काय? मला मान्य नाहीये ते. अरे संपत, तुझ्या बायकोच्या अंगात काय मस्ती आली रे ही? आई, तो माझा मुलगा आहे आणि कुठल्याही कारणावरून मी माझ्या मुलाशी संबंध तोडू शकत नाही. जगातली कुठलीही शक्ती मला त्याच्यापासून तोडू शकत नाही. हो का? ठीक आहे, मग तुला सुद्धा आता या घरातले कोणतेही अधिकार मिळणार नाही. समजलं? ए निलांबरे. हाजी. आजपासून या बाईला या घरातलं जेवण द्यायचं नाही. काय खूप हौस आहे ना तुला त्यांच्या गाडीवरती जाऊन खायची? तिथंच जेवायचं. हो, तुला तुझ्या सिद्धिराजशी संबंध ठेवायचे असतील, तुला तुझ्या खोलीत सुद्धा राहता येणार नाही. समजलं? हॉलमध्ये झोपायचं, हीच तुझी शिक्षा. चला.
आई माझ्या मुलाला भेटण्याची त्याच्याशी बोलण्याची जर मला शिक्षा भोगावी लागणार असेल तर एक काय मी 10 शिक्षा भोगायला तयार. ठीक आहे डांबरे, हिची उशी आणि पांघरुण इथं आणून दे. आई माझ्या मुलाला भेटून मला जो आनंद होतो त्यापुढे ही शिक्षा काहीच नाही. जानू, जानू तुला माझ्याकडेच यायला हवं. सासवडमध्ये पाय ठेवलायस ना, तर पहिलं पाऊल या उंबरठ्यावर पडायला हवं होतं नाही? तुला भीती वाटते का माझी? हा, जानू मला घाबरते का? पण कसं शक्य आहे? माझं तर प्रेम आहे तुझ्यावर, खूप प्रेम आहे. माझं प्रेम आहे तुझ्यावर जानू. मला नको घाबरूस.